राज ठाकरे यांचं विधान त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं विधान समोर आलंय। त्यामुळे हे दोघे ठाकरे एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे। हे दोघे ठाकरे जर एकत्र आले तर त्याचे फायदे काय असतील, तोटे काय असतील, हे दोघे ठाकरे एकत्र येण्यामध्ये अडचणी काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ठाकरे एकत्र येण्याची गरज काय आहे, हे सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे। सुरुवातीला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची गरज का आहे ते पाहूया। एक, दोन्ही पक्षांना अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची गरज आहे। दोन, महाराष्ट्र धर्म मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे। तीन, आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची गरज आहे। चार, सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये भाजपाला थोपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। आणि पाच, सगळ्यात महत्त्वाचं, ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। राज्यातील अनेक जणांना खूप मनापासून वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं। त्या घटनेसाठी आज एक पान पालटलं गेलंय। राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी इच्छा दाखवली तर मला काही हरकत नाही, मराठी माणसांसाठी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला पाहिजे असं म्हटलं। तर त्यानंतर थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांनी कामगार संघटनेच्या पक्षाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र धर्मासाठी मराठी माणसांसाठी मी किरकोळ भांडणं मिटवायला तयार आहे असं म्हटलंय। सुरुवातीला दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं फायदे काय होतील ते पाहू, नंतर तोटे काय होतील, अडचणी काय आहेत ते सुद्धा पाहू। दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं सगळ्यात महत्त्वाचा फायदा होईल तो म्हणजे दोन्ही पक्षात ऊर्जा निर्माण होईल, खास करून मनसेमध्ये। त्याहीपेक्षा राज्यभरात एक ऊर्जेचं वातावरण तयार होईल, कारण दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही राज्यातील अनेक सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे। त्यामुळं ही ऊर्जा निर्माण होईल। दुसरा फायदा होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पूरक स्वभाव। राज ठाकरे यांच्याकडे करिश्मा आहे, भाषण शैली आहे, बोलण्यातून प्रभाव टाकणारी शैली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, राजकीय चातुर्य आहे। याचा फायदा एकत्र आल्यास दोघांना होईल। तिसरा फायदा सध्याचं राज्यातील राजकीय वातावरण। सध्या स्थिती ही अस्थिर आहे। प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये संशयाचं वातावरण आहे। त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन स्थिर आघाडी युती बनवू शकतात। तशी बनवू शकले तर राज्यात एक मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते। त्यामुळे हे दोघे ठाकरे एकत्र येणं ही मोठी राजकीय डेव्हलपमेंट होऊ शकते। चार, राज्यात सध्या मराठी माणसांवर होणारे हल्ले, मराठीवर होणारे हल्ले, महाराष्ट्राच्या अस्मितेवर होणारे हल्ले हे पाहता हे दोघे एकत्र येण्यासाठी सध्याची राजकीय स्थिती पोषक आहे। दोन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र धर्म मराठी माणसांचं हित यावर जोरदार आवाज उठवला तर या दोघांना थांबवणं अनेक राजकीय पक्षांना कठीण होईल। शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे सध्या राज्यात भावनिकतेवर राजकारण सुरू आहे। त्यात मनसे, ठाकरेंची शिवसेना भावनाप्रधान पक्ष आहेत। त्यामुळे एकत्र आल्यास राजकीय फायदा या दोन्ही पक्षांना होईल। आणि अर्थात या दोघांनी जर एकत्र आले, या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासावर अधिक भर दिला, सत्ता आल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे, तरुणांचे आणि इतरही प्रश्न जर नीट सोडवले तर या दोघांना महाराष्ट्रातून हटवणं अनेकांना अवघड होईल। आता तोटे किंवा अडचणी काय आहेत ते पाहूयात। एक, इगो प्रॉब्लेम। एकतर दोन्ही ठाकरे आहेत, ठाकरेंना तसंच कुणाचंही ऐकण्याची जास्त सवय नसते। त्यात हे दोघे सख्खे चुलत आणि मावस भाऊ आहेत। जर या दोघांनी इगो बाजूला ठेवून मिनिमम काही प्रोग्राम ठरवला तर शक्य आहे, अन्यथा दोघे जास्त वेळ एकत्र राहणं कठीण आहे। दोन, राज ठाकरेंच्या भूमिका या उद्धव ठाकरेंना अजून मान्य नाही आहेत। राज ठाकरेंवर त्यांचा भरोसा नाही आहे। ते कधी काय भूमिका घेतील याबाबत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त करणं गरजेचं आहे। तीन, राज ठाकरेंचा करिश्मा कितीही अमान्य केलं तरी आजही राज ठाकरेंवर त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांचा करिश्मा हा उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक आहे। हे दोघे एकत्र आल्यास उद्धव ठाकरे हे झाकोळले जाण्याची शक्यता आहे आणि उद्धव ठाकरेंनी मान्यही करावं लागेल। तर दोघे एकत्र येऊन बराच कालावधी एकत्र राहायचं असेल तर राज ठाकरे यांच्याकडे करिश्मा आहे हे उद्धव ठाकरे यांना मान्य करावं लागेल। चार, आजूबाजूचे राजकीय नेते। दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना हे दोघे एकत्र येऊ नयेत असं वाटतंय। त्यांची अनेक कारणं आहेत। काहींची राजकीय दुकानं बंद होण्याची शक्यता आहेत। त्यांना वेगळ्या पद्धतीनं या दोन ठाकरे बंधूंना हाताळावं लागेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे आणखी फायदे तोटे आहेत, पण आपण हे काही प्रमुख फायदे आणि तोटे पाहिले। शेवटी निष्कर्ष काय तर
जे आपण याआधी वेळोवेळी म्हटलंय की एक प्रयोग म्हणून मुंबई पालिका निवडणुकीमध्ये एकत्र यायला या दोन ठाकरेंना काहीच हरकत नाही आणि अर्थात दोन्ही नेत्यांनी काही गोष्टी समजून घेऊन काही गोष्टी दुर्लक्ष करून जर समजूतदारपणानं एकत्र आल्यास दूरवरचा विचार करून काम करायला सुरुवात केल्यास राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची ही डेव्हलपमेंट असेल। पुढच्या काही वर्षात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय असेल। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।